लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता जो इकडे कबीर आहे तो आता इकडे सखीला घरी सोडून परत चाललेला असतानाच कबीरला आता खूप मोठं सत्य समजणार आहे. आता नेमकं असं कुठलं मोठं सत्य कबीरला समजणार आणि काय घडणार ह्या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर इकडे आता सखी ही हॉस्पिटलमधून बरी होऊन घरी आलेली असते. कबीरने आता सखीची खूप चांगली छान अशी हॉस्पिटलमध्ये काळजी वगैरे घेतलेली असते आणि आता सखीला डॉक्टरांनी डिस्चार्ज देऊन टाकलेला असतो, कारण फार तिला काही त्रास झालेलाच नसतो. मग डिस्चार्ज दिल्यानंतर आता सखीला घरी आणतात. आता घरी आणल्याच्यानंतर इकडे जो सखीच्या बेडरूममधला AC आहे तो तर खराब झालेला आहे. मग आता तो AC रिपेअर करायचा असल्यामुळे आता AC रिपेअर करणाऱ्या रिपेअररला बोलवलेलं असतं. आता तो माणूस येतो, AC रिपेअर करतो आणि तिकडनं जात असतो. आता जाताना तो माणूस चिडलेला असतो आणि चिडचिड करत असतो, घरातनं बाहेर पडत असतो. आता त्यावेळी कबीर त्याला चिडचिड करत जाताना बघतो. मग कबीरला प्रश्न पडतो की हा एवढा चिडचिड का बरं करत असेल. कबीर त्याला विचारतो, काय दादा काय झालं. नाही म्हणजे एवढी चिडचिड कशासाठी करताय. त्यावर तो म्हणतो, अहो बघा ना साहेब, चिडचिड करायची नाही तर मग काय करायचं या माणसांचं मला काही कळतच नाही हो. कबीर म्हणतो, नाही झालंय काय ते सांगा तर खरं. त्यावर तो म्हणत असतो, अहो साहेब काय सांगायचं आता तुम्हाला, या श्रीमंत माणसांचं ना काही कळतच नाही. अहो आधी तर मला AC दुरुस्त करा होता तो बिघडवायला बोलवलं आणि आता मीच बिघडवलेला AC दुरुस्त करायला मला पुन्हा बोलवलं. त्याबरोबर आता कबीर म्हणतो काय. त्यावर तो सांगतो, हो ना आधी कंप्लेंट दिली की AC चालत नाही म्हणून मी आलो आणि मी AC दुरुस्त करून जाणार होतो, तर मला सांगितलं AC चांगला आहे तो बिघाड कर. मी तो AC बिघडवला, खराब केला आणि आता पुन्हा कंप्लेंट दिली की AC खराब आहे म्हणून. मग माझ्या स्टाफला हेच वाटणार ना, माझ्या सिनियर्सना, की मी काम व्यवस्थित करत नाही. त्यांना काय ते पगार माझा कापणार. कबीर म्हणतो, अच्छा म्हणजे AC खराब केली होती तर. मग कबीर त्याला विचारतो, कोणी सांगितलं होतं हे AC खराब करायला. त्यावर मग तो म्हणतो, काय माहिती आहे कोणीतरी भैसाड बाई तिनेच सांगितलं होतं. मग कबीर मनस्विनीचा फोटो त्याच्या मोबाईलमधला काढतो आणि तो त्या AC रिपेअर करणाऱ्या रिपेअररला दाखवतो आणि म्हणतो, नीट बघ हीच तर ती बाई नाही आहे ना, हिनेच तर तुला AC बिघडवायला सांगितला नव्हता. त्याबरोबर तो म्हणतो, अहो साहेब हीच ती मूर्ख बाई आहे. हिनेच उगाच माझ्याकडनं दुप्पट काम करून घेतले. आधी AC बिघडवायला सांगितला, नंतर AC चांगला करायला सांगितलं. त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो की बरं ठीक आहे तू जा, काळजी करू नको, तुझी कोणी कंप्लेंट करणार नाही. त्याबरोबर मग आता तो म्हणतो, कमीत कमी आता तरी सांगा यांना की आता तरी AC खराब करू नका म्हणून. नाहीतर पुन्यांदा नवीन काहीतरी उपद्व्याप करतील आणि पुन्यांदा मला बोलवतील आणि उगाच माझं काम बिघडवतील. त्याबरोबर कबीर म्हणतो, नाही असं काही नाही होणार, तू जा. त्यानंतर तो तिकडनं निघून जातो. मग इकडे आता जी मनस्विनी असते तिला खूपच जास्त राग आलेला असतो, तिची चिडचिड झालेली असते, संताप झालेला असतो, कारण सखी आता बरी होऊन पुन्हा घरी आलेली असते. मनस्विनी आता म्हणत असते, पुन्हा माझा प्लॅन फसला. आणि आता यावेळी मनस्विनीला वेदूवरती डाऊट येतो. मनस्विनीला वाटतं की ही वेदूच आहे, ही वेदूच सर्व काही सांगते. मग आता वेदू स्वयंपाकघरात काम करत असताना मागून मनस्विनी येते आणि वेदूला म्हणते, तुला कोणी शिकवलं नाही का गं, मोठ्यांच्या गोष्टींमध्ये पडायचं नसतं असं. त्यावर वेदू म्हणते, अहो नाही मॅडम, आमची आई नेहमी म्हणते मोठ्यांच्या गोष्टीत पडायचं नाही म्हणून, आणि मी तर पडत पण नाही. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, हो का, तू मोठ्यांच्या गोष्टीत पडत नाहीस असं खरंच तुला वाटतं का. त्यावरती म्हणते, हो का हो. त्यावरती म्हणते, मग तुला हे माहीत नाही का, आपला मालक हा आपल्यापेक्षा मोठाच असतो, त्याच्या गोष्टींमध्ये सुद्धा पडायचं नसतं. वेदू म्हणते, मॅडम तुमचं काय बोलणं चाललं आहे ते मला कळना झालं आहे. मनस्विनी म्हणते, मला माहिती आहे तुला बरोबर मी काय बोलते ते सगळं समजतं. तुला काय वाटलं मला कळणार नाही का. त्या कबीरला इथे मी सखीच्या खोलीतली AC खराब करणार आहे किंवा सखीला ते दूध देणार आहे हे सगळं कुणी सांगितलं, तूच सांगितलं असेल ना. त्यावरती म्हणते, अहो नाही हो मॅडम, मी कशाला सांगू. त्यावर मग मनस्विनी म्हणते, मला माहिती आहे हे सगळं कबीरला तूच सांगितलंस, तुझ्याशिवाय कोण आहे सांग. ह्या घरामध्ये सगळीच लोकं अशी आहेत की ज्यांना त्या कबीरचा राग येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या घरातलं कोणीही कबीरशी काहीही संबंध ठेवत नाही. जर त्या कबीरचे कान भरणारी कोणी असेल, त्या कबीरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकेल अशी कोणी असेल तर फक्त ह्या घरामध्ये तूच आहेस. सांग मला किती पैसे देतो तो कबीर तुला.
त्याच्यापर्यंत ह्या घरातल्या सर्व बातम्या पोहोचवायचे. सांग, खरं खरं बोल. वेदू म्हणते, मॅडम तसं नाही आहे. त्यावर मनस्विनी तिचा हात पिरगळते आणि तिला म्हणते, स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस. वेदू म्हणते, मॅडम अहो सोडा माझा हात. मॅडम सोडा की, अहो दुखायला लागलं आहे मला. मॅडम, ओ मॅडम अहो सोडा. अहो मी खरंच सांगतो, आण घेऊन सांगतो हवं तर माझ्या आईची. मी काय बी केलेलं नाही आणि चुगल्या लावणं तर माझ्या रक्तातच नाही बघा. मी जिथं पण काम करतो की नाही तिथं एकनिष्ठेनं काम करतो. अहो शेवटी तुमच्या घरचं मीठ खाल्लं आहे मी. खाल्ल्या मिठाला जागावं असं आमची आई नेहमी म्हणते. मग मी तुमच्या घरचं मीठ खाल्लेलं असताना तुम्हाला असं कसं काय वाटू शकतं की मी काहीतरी केलं आहे म्हणून? मी खरं बोलते, मी काय पण केलेलं नाही आहे, खरंच, शपथ. त्याबरोबर पुढे वेदू म्हणत असते, अहो मला सवय आहे एकटीत बडबडायची. नाही म्हणजे मी उगाच तुमच्याशी खोटं नाही बोलणार. मी तुमचं आणि नंदा मावशींचं बोलणं ऐकलं होतं, पण ते बोलणं ऐकल्याच्या नंतर मी घाबरले हो. मला वाटलं की आता बिचाऱ्या सखी मॅडम मरतायत की काय, म्हणून मी किचनमध्ये निघून आले आणि मी किचनमध्ये एकटीच बडबडत होते की आता बिचाऱ्या सखी मॅडमचं कसं होईल, सखी मॅडम जीवाला मुक्त आहेत की काय. पण मी कुणाला सांगितलं नाही. आणि त्या कबीरदादांना सांगायचं म्हणलं तर त्यांचा नंबर कुठे आहे माझ्याकडे, मी कसं सांगणार त्यांना काही. त्यावर मग आता मनस्विनी तिला म्हणते, स्वतःला जास्त हुशार समजू नकोस. लक्षात ठेव, माझं तुझ्यावरती अगदी बारीक लक्ष आहे. त्यानंतर मग मनस्विनी तिकडनं निघते. मनस्विनी विचार करते, खरोखर हे मूर्ख वेदू जे काही बोलते ते सुद्धा बरोबरच आहे. तसंही हिच्यापुढे कुठे कबीरचा नंबर आहे, त्यामुळे ही जे म्हणते ते बरोबर आहेच. म्हणजे याचा अर्थ खरोखरच हिने कबीरला काहीही सांगितलेलं नाही आहे. पण मग कोण आहे ज्याने कबीरला ही सगळी माहिती दिली? हां, ह्या वेदूला एकटीला बडबडण्याची सवय आहे. मग जेव्हा ही एकटीच बडबडत होती तेव्हा कदाचित ते सर्व काही त्या कबीरने त्या गौतमने ऐकलं असेल. आणि गौतमने ऐकलं म्हणजे त्या कबीरने ऐकल्यासारखंच की. त्या गौतमने ताबडतोब त्या कबीरकडे जाऊन चुगली केली असेल, त्याला लगेच सगळं काही सांगितलं असेल. नाही नाही नाही, हे जर असं असेल ना तर त्या गौतमचा बंदोबस्त मला काहीही करून लवकरात लवकर करायलाच हवा. हल्ली त्याचं तोंड खूपच जास्त चालायला लागलेलं आहे, सगळीकडे चुगल्या करतच फिरत असतो. त्याचं लवकरच काहीतरी मला केलं पाहिजे, बघितलं पाहिजे काहीतरी, असं सगळं आता ती म्हणत असते. त्याबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो कबीर असतो तो विचार करतो की याचा अर्थ ती मनस्विनी इतक्या खालच्या थराला जाऊन वागते की ती बोलते एक आणि करते काहीतरी वेगळंच. नाही नाही नाही, हे सगळं ती जाणून बुजून करते जेणेकरून माझ्यामध्ये आणि सखीमध्ये आणखीन जास्त वाद व्हावे. आणि तसंच होईल आता सखी माझ्यावरती खरोखरच आणखीन जास्त रागवलेलीच असणार आहे. कारण आता तिला हेच वाटतंय की मी तिच्या आईवरती खोटे नाटे आरोप केले. नाही, काहीही करून मला आत्ता सध्या सखीचा विचार करायला हवा. सखीला जास्तीत जास्त जपायला हवं, कारण सखीला काहीही त्रास झालेला मला चालणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सखीला त्रास होता कामा नये, बस. त्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी दुसरं काहीही नाही आहे. त्याबरोबर मग पुढे आता इकडे कबीर हा म्हणत असतो की चला आता मला सखीसाठी काहीतरी करावं लागेल, पण सांभाळून, सावकाश. प्रत्येक वेळी माझी नजर सखीवर असली पाहिजे, पण ते त्या मनस्विनीला कळता कामा नये. जोपर्यंत बेबी सरकारांच्या समोर सर्व काही सत्य येत नाही तोपर्यंत मला सांभाळून राहावं लागणार आहे. तोपर्यंत सखीची काळजीही घ्यायची आहे, पण ती सखीच्याही न कळत आणि त्या मनस्विनीच्याही न कळत. त्यांना असा संशय येता कामा नये, त्यांना कळता कामा नये, असं सगळं इकडे आता कबीर हा म्हणत असतो. मग ते सगळं झाल्याच्या नंतर आता जो कबीर असतो तो वेदूला फोन करतो आणि वेदूला तो सांगत असतो की हे बघ वेदा, तिकडे तू सखीची काळजी घे. सखीला एक क्षणसुद्धा म्हणजे स्वतःच्या नजरेपासून लांब करू नको. कामं वगैरे कर, पण त्याबरोबर सखीवरती लक्षसुद्धा ठेव. सखीला जरी काही धोका आहे असं तुला वाटलं तर मला सांग. त्यावर वेदू कबीरला म्हणते, सॉरी बॉस, माझ्यामुळे. त्यावर कबीर म्हणतो, नाही नाही, तुझ्यामुळे काहीही घडलेलं नाही आहे. तू तर तेच केलंस जे मी तुला सांगितलं. तू तर माझ्यापर्यंत फक्त माहिती पोहोचवलीस. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सखी असते ती तिच्या रूममध्ये असते आणि आता तिला वाटत असतं की खरंच कबीर किती वाईट आहे. कबीरने माझ्या आईवरती केवढे खोटे नाटे आरोप केले. कबीरला हे सगळं करताना काहीच कसं काय नाही वाटलं. माझ्या आईवरती आरोप करताना तो इतका बिनधास्त बोलत होता. माझ्या आईबद्दल बोलताना त्याला भीतीही वाटली नाही का? असं कसं? नाही नाही, हे चुकीचं आहे. हे सपशेल चुकीचं आहे त्या कबीरचं. तो जे वागला आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला हे अजिबातच आवडलेलं नाही आहे. तो येईल आणि माझ्या आईवरती आरोप करून जाईल आणि मी ते सहन करून घेईन असं त्याला
वाटत असेल तर ते चुकीचं. सध्या मला बरं वाटत नाही आहे, पण आता माझी तब्येत बरी झाली की त्यानंतर मग मी त्या कबीरकडे जाणार आहे आणि त्याला चांगली अद्दलच घडवणार आहे. येईल आणि काहीही माझ्या आईबद्दल बडबडेल आणि मी ऐकेन असं त्याला वाटत असेल ना, तर ते सपशेल चुकीचं आहे. त्याला दाखवून द्यायला हवं की मी सुद्धा सखी कामत, राघव कामतची मुलगी आहे ते. आणि आता सखी अशी सगळी बडबड करत असते. इतक्यात आता ती आरशासमोर जाऊन उभी राहते आणि आता तिला आठवू लागतं की खरंच कबीरने माझी काळजीसुद्धा घेतलेली आहे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ॲडमिट होते तेव्हा त्याने माझ्यासाठी सगळं केलं. हां, अर्थात आईनेसुद्धा केलंच, पण कबीरनेही केलंच की. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नंदा मावशी आहे ती मात्र आता इकडे सखी पुन्हा एकदा जगली म्हणून मनस्विनीला चिडवत असते. ती म्हणत असते, तुझा कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होत नाही बघ मनस्विनी. तू काहीही करायला गेली की ते फसतंच. तू कितीही काहीही ठरव, पण त्या सगळ्याचा काहीही उपयोग होत नाही. तो कबीर नेहमीच तुझ्यावरती भारी पडतो बघ. शेवटी तू हारणार, पण तुला हारायचं जरी असलं तरी हार. त्याआधी प्रॉपर्टी मात्र ताब्यात घे. मला प्रॉपर्टीशी घेणं देणं आहे. बाकी मला काहीही नको आहे. फक्त माझ्यासाठी पैसा, फक्त माझ्यासाठी प्रॉपर्टी महत्त्वाचं आहे. समजलं ना? त्यामुळे लक्षात ठेव, जर प्रॉपर्टी मिळाली नाही तर मग मी काही तुला सोडत नसते. त्या कबीरला ती सखी हवी आहे ना, मला तिच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्याच्याशीही काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त पैशाशी घेणं देणं आहे. फक्त पैसा, पैसा आणि पैसा असं आता सगळं काही इकडे ती म्हातारी बडबडत असते. आता हे सगळं जेव्हा ती बडबडते तेव्हा मनस्विनी तिला शटाप म्हणते. त्यावर ती लगेचच म्हणते, ए शटाप मी नाही, शटाप तू. समजलं नवं? मला तुझं सगळं गुपित माहिती आहे. मी जर तोंड उघडलं तर काय होईल लक्षात आहे नवं? तशी लगेचच मनस्विनी गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला गौतम काकासुद्धा विचार करत असतो की ही मनस्विनी खूपच जास्त हुशार निघाली. हिने अगदी शिताफीने मला फसवलं. पण नाही, असं चालणार नाही. मला काहीही करून म्हणजे सखीच्या गुडबुकमध्ये राहून त्या मनस्विनीचा काटा काढायला लागेल. नाहीतर ती मनस्विनी पहिलं तर मला आणि सखीला एकमेकांपासून दूर करेल आणि मग सखीला तिच्या तावडीतून सोडवणं खूप जास्त अवघड होऊन जाईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.